नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। शिक्षक भरती प्रक्रिया 2025 कशी असणार आहे याची SOP शासनाने यापूर्वी जारी केलेली आहे। तसेच आणखी एक चांगली बातमी म्हणजे शिक्षक भरतीमध्ये याआधी केवळ 50 प्रेफरन्स लॉक करण्यासाठी मिळणार होते, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। यासाठी एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, जो की येणाऱ्या आपल्या शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। काय आहे हा बदल ते आपण बघूया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। तर मग जास्त वेळ न घेता GR बघून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता, पवित्र पोर्टल शिक्षक भरती पदभरती कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन। इथे तुम्हाला महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की उमेदवारांना त्यांच्या अर्थेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। म्हणजे तुम्ही ज्या जागेसाठी पात्र आहात त्या सर्व जागा तुमच्यासमोर असतील, परंतु जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे आहे, तथापि उमेदवाराच्या त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल। दुसरं काय आहे ते बघा, उपरोक्त वाचू शकता। उमेदवारांना त्यांच्या अर्थेनुसार मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। म्हणजे तुम्ही ज्या जागेसाठी पात्र आहात, जेवढ्या काही जागा आहेत, समजा 500-600 जागेसाठी तुम्ही पात्र आहात, त्या सर्व जागा तुम्हाला येतील। मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। मुलाखतीसह 50 प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येतील आणि मुलाखतीशिवाय यासाठी तुम्हाला 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। याआधी मित्रांनो अनलिमिटेड प्राधान्यक्रम आपण लॉक करू शकत होतो, परंतु आता यावर बंधने घालण्यात आलेली आहे। म्हणजे आधी 50च प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा दिली होती, परंतु आता थोडीशी वाढवून 100 दिलेली आहे। ही सुद्धा समाधानकारक नाही आहे, परंतु 50 प्रेफरन्स आपल्याला वाढून भेटले, यामध्येच आता आपल्याला समाधान मानावं लागणार आहे। यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, 100 प्रेफरन्स आपल्याला लॉक करता येतील, तर यामध्ये ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांना याचा खरंच फायदा होणार आहे, परंतु ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांना थोडासा विचार करूनच प्रेफरन्स लॉक करावे लागतील। तर हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।